नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। सत्य, निर्भीड आणि वेगवान बातम्यांचा आवाज। सबस्क्राइब करायला विसरू नका। अनुसूचित जातींमध्ये अ, ब, क, ड उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करा। मातंग समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। सामाजिक कार्यकर्ते वरुण भाऊ वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले। न्यायमूर्ती अनंत बदर समितीच्या शिफारशी लागू करण्याची मागणी करण्यात आली। अहिल्यानगर प्रतिनिधी आज दिनांक 9 जुलै 2026 रोजी सामाजिक कार्यकर्ते वरुण भाऊ वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात अनुसूचित जाती एससी अंतर्गत अ, ब, क, ड, ए, बी, सी, डी उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याबाबत शासनाकडे निवेदन सादर करण्यात आले। हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासन, मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांच्याकडे सकारात्मक शिफारशीसह पाठवण्याची मागणी करण्यात आली। यावेळी सामाजिक कार्यकर्ते वरुण वाघमारे, आकाश लोखंडे, गणेश अडागळे, प्रकाश शिरसाट, समीर साळवे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग 2008 यांच्या अहवालानुसार अनुसूचित जातींसाठी असलेल्या 13% आरक्षणाचा बहुतांश लाभ काही ठराविक उपजातींपुरता मर्यादित राहिला असून सुमारे 19% लोकसंख्या असलेला मातंग समाज शिक्षण, शासकीय नोकऱ्या आणि आर्थिक संधींपासून दीर्घकाळ वंचित राहिला आहे। तसेच 1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाने दिलेल्या ऐतिहासिक निकालात अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण करण्याचा अधिकार राज्य सरकारांना बहाल करण्यात आला असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले। त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या न्यायमूर्ती अनंत बदर समितीने 2026 आपल्या अंतिम अहवालात अनुसूचित जातींमधील अत्यंत वंचित घटकांना न्याय मिळावा यासाठी उपवर्गीकरणाची शिफारस केली असल्याचा उल्लेख करण्यात आला। मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये 5% स्वतंत्र कोटा मंजूर करून अ, ब, क, ड उपवर्गीकरणाची राज्यभर तात्काळ अंमलबजावणी करावी अशी प्रमुख मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील सकल मातंग समाजाच्या भावना लक्षात घेऊन हे मागणीपत्र मुख्यमंत्री व मुख्य सचिव यांच्याकडे त्वरित पाठवावे अशी विनंती करण्यात आली। वरुण वाघमारे म्हणाले की अनुसूचित जातींमधील अत्यंत वंचित समाज घटकांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय मिळणे ही काळाची गरज आहे। सर्वोच्च न्यायालयाने उपवर्गीकरणाचा मार्ग मोकळा करून दिला असून न्यायमूर्ती अनंत बदर समितीनेही त्याबाबत स्पष्ट शिफारसी केल्या आहेत। त्यामुळे महाराष्ट्र शासनाने कोणताही विलंब न करता अनुसूचित जातींमध्ये अ, ब, क, ड उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करावी। मातंग समाजाला आरक्षणातील न्याय्य प्रतिनिधित्व मिळावे आणि शिक्षण, रोजगार व शासकीय सेवांमध्ये समान संधी उपलब्ध व्हाव्यात हीच आमची प्रमुख मागणी आहे। शासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन उभारले जाईल। सप्रेम जय लहुजी जय अण्णाभाऊ। मी मातंग समाजाचा छोटासा कार्यकर्ता वरुण भाऊ वाघमारे न्याय अनंत बदर समितीच्या शिफारसीनुसार अनुसूचित जाती एससी अंतर्गत अ, ब, क, ड उपवर्गीकरण तात्काळ लागू करण्यात यावं व त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी, तात्काळ करण्यात यावी। 4 राज्यांमध्ये हे आरक्षण उपवर्गीकरण लागू झालेलं आहे, तरी महाराष्ट्रातच काय विलंब होतोय? लवकरात लवकर आरक्षण उपवर्गीकरणाचा लाभ हा मातंग समाजाला मिळाला पाहिजे। अनेक वर्षानुवर्ष दबलेला पिसलेला मातंग समाज आजपर्यंत तळागाळात मातंग समाजाला आरक्षणाची भाकर आतापर्यंत समाजाला मिळालेली नाही। त्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना काही सामाजिक कार्यकर्ते मिळून निवेदन दिलेले आहे। तात्काळ आरक्षणाचे उपवर्गीकरण होऊन अ, ब, क, ड उपवर्गीकरण होऊन 5% आरक्षण ही आमची आग्रही भूमिका आणि आग्रही मागणी आहे की तात्काळ आरक्षण उपवर्गीकरण लागू करावं, नाहीतर येत्या 16 जुलैला अहिल्यानगर शहरामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन हे जिल्हाधिकार्यालय या ठिकाणी धडकणार आहे। तरी मातंग समाजाच्या प्रत्येक तळमळीच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे अहिल्यानगरच्या येत्या 16 जुलैला आपण वीर लहुजी वास्ता चौक या ठिकाणी मोठ्या संख्येने जमून शासन दरबारी अ, ब, क, ड उपवर्गीकरण लवकरात लवकर लागू करावं, तात्काळ लागू करावं ही विनंती।
जय भीम, जय शिवराय, जय लवजी. सर्वात प्रथम सर्व महापुरुषांना अभिवादन करतो. या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये जे संविधान लिहिलेलं आहे, परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आहे, त्या संविधानाला एससी प्रमाणे जे आरक्षण मिळालं आहे, त्या आरक्षण मध्ये मातंग समाज व इतर समाज यांना काही त्या आरक्षणाचे फायदे होत नाही. यामुळे मातंग समाजाच्या वतीने महाराष्ट्र सरकारला हात जोडून विनंती आहे की अ ब क ड वर्गीकरण करून आरक्षण लवकरात लवकर लागू करावं आणि या सोशल मीडियावर महापुरुषांची विटंबना करणारे अनुयायी यांना कठोरात कठोर कारवाई करून या सरकारने त्यांच्याकडे लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करावी, यासाठी संपूर्ण मातंग समाजाच्या वतीने आपल्यास विनंती करतो. आणि आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांना मातंग समाजाच्या वतीने हात जोडून विनंती करतो की आपल्या या महाराष्ट्रामध्ये मातंग समाज खूप कमी प्रमाणामध्ये पुढे असल्यामुळे मातंग समाजाची प्रगती आजपर्यंत झाली नाही. 1881 पासून तर 1952 पर्यंत मातंग समाजाला 3 टाइमाची हजेरी होती. या हजेरीनुसार मातंग समाज आजपर्यंत पुढे आलेला नाहीये. याकरिता आपल्या सरकारला विनंती करतो, सकल मातंग समाजाच्या वतीने आपण लवकरात लवकर आरक्षण लागू करण्यात यावं, यासाठी प्रयत्न छोटासा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.